मी एक CID पोलीस ऑफिसर आहे. कॉलेज दरम्यान मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो, पण ती मला सोडून गेली. तिच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यामुळे मी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी माझे शिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यात जॉईन झालो. पुढे माझ्या चांगल्या कामामुळे माझी नेमणूक CID खात्यात करण्यात आली. एकदा मी एका गुप्त मिशनच्या अंतर्गत वेषांतर करून एका सायकल पंक्चरच्या दुकानात काम करत होतो. काम करत करत 3 महिने निघून गेले. एके रात्री जेव्हा मी दुकानावर एकटा होतो आणि मालक बाहेर गेला होता, तेव्हा एक मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चला. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, कुठे आणि तुम्ही कोण आहात? तिने उत्तर दिलं, मी समोरच्या घरात राहते. माझ्या आजीची तब्येत खूप खराब आहे आणि तिची अखेरची इच्छा आहे की माझं लग्न तिच्यासमोर व्हावे. तर प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या आजीसमोर माझ्याशी लग्न करा. आणि हो, हे लग्न फक्त एक नाटक असेल. मी रागाने उत्तर दिलं, तू या कसल्या गोष्टी बोलत आहे? मी हे लग्न करू शकत नाही. तर ती रडत म्हणाली, प्लीज, हे फक्त एक नाटक असेल. हे खरे लग्न होणार नाही. माझ्या आजीची अखेरची इच्छा पूर्ण करणे खूप आवश्यक आहे आणि हा माझा जीवनमरणाचा प्रश्न आहे. मी रागात तिला नकार दिला, पण तिने तिच्याजवळील बंदूक काढली आणि म्हणाली, जर तुम्ही माझ्यासोबत आला नाही तर मी तुम्हाला गोळी मारेन किंवा मी स्वतःला संपून टाकेल. तिच्या बोलण्याने मी थक्क झालो. मी तिच्याकडून ती बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला, पण ती कधी माझ्यावर बंदूक ताणायची तर कधी स्वतःवर. त्यानंतर तिने एकदा हवेतही गोळीबार केला. अखेर मला तिच्या म्हणण्याचं पालन करावं लागलं. ती माझ्या पाठीवर बंदूक ताणून मला तिच्या घरी घेऊन गेली. तिचे घर 2 छोट्या खोलीचे होते. जसे आम्ही आत गेलो, मी पाहिलं की एक वृद्ध महिला खाटेवर झोपलेली होती. त्या मुलीला पाहून रागाने म्हणाली, त्यांच्या जागी तू का मेली नाहीस? तुझं लग्न लावून दिलं म्हणजे मला शांती मिळेल आणि देवसुद्धा मला त्याच वेळी आपल्याकडे बोलावेल जेव्हा मी तुझं लग्न लावून देईल. मुलीने पटकन पिशवीतून ओढणी काढली आणि आपल्या डोक्यावर ठेवली. ती त्या वृद्ध महिलेला म्हणाली, आजी, बघ, हे आले आहेत. आता आम्ही लग्न करत आहोत. हे ऐकताच त्या वृद्ध महिलेमध्ये एक चमक आली आणि ती म्हणाली, तर मग पटकन हवन सुरू कर. त्या मुलीने चुलीतून लाकूड काढले आणि हवनसाठी 2 मीटरवर लाकूड जाळून आग तयार केली. या दरम्यान तिची बंदूक माझ्या पाठीवरून हलली नाही. मी हे सर्व शांतपणे पाहत होतो. जणू माझा मेंदू काम करणे थांबले होते. मी एक CID ऑफिसर होतो. हवे तर मी तिच्याकडून ती बंदूक हिसकावून घेतली असती, पण मला हा सर्व प्रकार जाणून घ्यायचा होता. लाकडाने पेट घेताच आम्ही त्या हवनभोवती फेरे घेतले. त्या आजींनी त्यांच्या गळ्यातील मण्यांची माळ काढली आणि ती माझ्या हातात देऊन कन्यादान केले. त्यानंतर ती अगदी शांतपणे झोपली. हे सर्व काही 20 मिनिटात घडले आणि मी काहीच समजू शकलो नाही की हे माझ्यासोबत काय घडत आहे. त्यानंतर ती मुलगी मला हात जोडून म्हणाली, आता तुम्ही जाऊ शकता. मी तिच्या घरातून बाहेर कसा आलो आणि माझ्या दुकानावर जाऊन बसलो हे देखील मला माहीत नाही. दुकानावर बसून मी विचार करत होतो. तेवढ्यात तिथे बन्सी नावाचा भैया आला आणि मला म्हणाला, विनय भैया, जरा हवा टाइट कर दो, हम ठेके पर जा रहे हैं. रास्ते में अगर ससुरी ने धोखा दे दिया तो बड़ी फजियत हो जाएंगी. मी जणू ध्यानावर नव्हतो. मी रागाने त्याला विचारले, किधर जा रहे हो? त्याने उत्तर दिलं, ठेके पर. मी त्याला म्हटलं, आज मुझे भी तुम्हारे साथ चलना चाहिए, ऐसा मुझे लग रहा है. बंसी आनंदाने म्हणाला, अरे सोच क्यों रहे हो, चलो, हम तो रोज कहते हैं, लेकिन तुम यार आते नहीं. आज तो पीने में बहुत मजा आएगा. त्यानंतर मी त्याच्यासोबत मद्य विक्रीच्या दुकानात गेलो आणि मी दारूचे किती पेक घेतले हे मला देखील माहीत नाही. मी शुद्धीवर नव्हतो आणि जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा त्या वृद्ध महिलेचा ओरडण्याचा आवाज आला आणि ती मुलगी कोपऱ्यात मान खाली घालून बसली होती.
तिच्या अंगावरचे कपडे अस्तव्यस्त झाले होते. मी काहीच समजू शकलो नाही की हे काय घडलं आहे. मी माझे कपडे नीट केले, मटक्यातून पाणी घेतले आणि चेहरा धुवून दुकानावर परत आलो. माझ्या मनात त्या सर्व गोष्टी फिरत होत्या. मला आठवले की रात्री बन्सी मला दुकानावर सोडून गेला होता आणि मग हे आठवले की मी तिला म्हणत होतो की जे तू करायचं होतं ते केलंस. आता या नात्याला पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. ती माझ्यासमोर हात जोडून रडत होती आणि मी तिचं काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हतो. पुढे 3 महिने निघून गेले. त्या 3 महिन्यांमध्ये मी जितकी माहिती मिळवू शकलो तितकी मिळवली. तिथे एका मोठ्या हॉटेलमध्ये अनेक अनैतिक कार्य होत होती आणि ते एका मोठ्या गुन्हेगारी गँगशी संबंधित होते. त्यामुळे आता हॉटेलवर छापा टाकणे गरजेचे होते. मी माझी रिपोर्ट पुढे पाठवली. रिपोर्टचे उत्तर आले की केवळ हॉटेल मालकाला नाही तर संपूर्ण गँगला पकडायचे आहे. आता माझं नवीन काम हॉटेलमध्ये नोकरी करणं होतं आणि माझ्या जागी सायकलच्या दुकानात आमचाच एक माणूस काम करत होता. तोही माझ्याप्रमाणे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मी माझं रूप पूर्णपणे बदललं आणि हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळवली. हॉटेलचे आतले वातावरण बाहेरच्या वातावरणासारखं होतं. 5 महिने हॉटेलमध्येच राहिलो आणि आणखीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. दिवसभर काम करून मी सर्वंट रूममध्ये झोपत होतो. कधी कधी जुन्या मित्रांशी बोलणं होत होतं. एक दिवस हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये मी एक जुना मित्र पाहिला जो माझ्या जागी त्या सायकलच्या दुकानात हे वेषांतर करून काम करत होता. त्याने इशाऱ्याने मला बाहेर बोलावलं. मी हॉटेल मॅनेजरला महत्त्वाच्या कामाचं कारण सांगून सुट्टी घेतली आणि माझ्या मित्रासोबत बाहेर गेलो. बाहेर जाऊन माहिती मिळाली की आमच्या ऑपरेशनची योजना तयार झाली आहे. ते दुसऱ्या दिवशी होणार होतं. बोलताना मी त्याला हसून विचारलं, आज तू सायकलच्या दुकानातून फ्री कसा झाला? त्याने उत्तर दिलं, आज दुपारी दुकान बंद करावे लागले. मी विचारलं, का? त्याने उत्तर दिलं, दुकानासमोर जे घर आहे तिथे असलेल्या वृद्ध माईंचं निधन झालं. त्याची गोष्ट ऐकून ओ असं माझ्या तोंडातून निघालं. मी शांतपणे विचार करत होतो की ज्या आजीच्या अखेरच्या इच्छेसाठी त्या मुलीने माझ्याशी लग्नाचं नाटक केलं ती आजी आता या जगात राहिली नाही. मी त्याला विचारलं, त्या घरात आणखीन कोण राहतं? त्याने उत्तर दिलं, का तुला माहीत नाही का? त्या आजीची एक नात आहे जी सध्या प्रेग्नेंट आहे. ती सकाळी सकाळी मंदिरासमोर आपले फुलांचे दुकान लावत असते. आता तिच्याशिवाय त्या घरात दुसरे कोणीही राहत नाही. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, ती मुलगी प्रेग्नेंट आहे? तो म्हणाला, हो, आणि ती नेहमी खूप दुःखी दिसते. आणि हे तुला माहीतच असेल, ज्यावेळी तुझं प्लेसमेंट तिथं होतं. मी काही बोलू शकलो नाही. पुढच्या दिवशी ऑपरेशन अनिवार्य होतं आणि मला माझी सर्व तयारी करावी लागणार होती. ऑपरेशन अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. सर्व अधिकाऱ्यांनी विजयाचा मुकुट माझ्या डोक्यावर घातला. आम्ही एका मोठ्या गुन्हेगार गँगला पकडले होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि मादक पदार्थांचा साठा जप्त केला होता. हे एक मोठे यश होतं कारण ही गँग अनेक वर्षांपासून फरार होती. ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर घरी परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे एक छोटासा गेट टुगेदर झाला आणि त्यानंतर मला माझ्या शहरात परत जावे लागले. शानदार पार्टीनंतर माझा ड्रायव्हर सामान कारमध्ये ठेवत होता. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही शहराच्या दिशेने निघालो. पण मला कदाचित कारण माहीत नव्हतं. माझं मन खूप बेचैन होतं. असं वाटत होतं काहीतरी माझ्याकडून घाळ झाले आहे. मनात वेदना होऊ लागली आणि त्यावेळी असं वाटत होतं की जोरात रडावं. मी निर्णय घेऊ शकत नव्हतो की काय करावं. अखेर मनाने विजय मिळवला. मी ड्रायव्हरला गाडी वळवण्यास सांगितली आणि लोकेशन सांगून तिच्या घराकडे निघालो. तिथे पोचल्यावर मी दारावरची कडी वाजवली. दार ठोठावल्याचा आवाज ऐकून तिने दार उघडलं. आधी तिने मला ओळखले नाही आणि विचारलं, बोला, काय काम आहे? मी तिच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर घरात डोकावून पाहिलं तर घरात एक ब्रीफकेस सोडून बाकी सगळं फालतू होतं. मी ती ब्रीफकेस उचलली आणि तिचा हात धरून
तिला गाडीमध्ये बसवली. ती सतत ओरडत होती. मी ड्रायव्हरला सांगितलं, चला. मी मागच्या सीटवर तिच्या शेजारी बसलो होतो. ती घाबरली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. मी माझ्या खिशातून बंदूक काढली आणि म्हणालो, गन पॉईंटवर घेणं फक्त तुलाच येतं का? मी तुला नाही तर माझ्या होणाऱ्या बाळाला घेऊन जात आहे. कारण मला असे वाटते की त्याने या नरकात जन्म घेतला नाही पाहिजे. मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही. ती आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत राहिली. कदाचित ती मला ओळखण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर ती पूर्णपणे शांत झाली. 6 तासांच्या प्रवासात तिने एकही शब्द बोलला नाही. सकाळी आम्ही दिल्लीत पोहोचलो. हे फिक्स होतं की मी तिला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी तिला आमच्या ऑफिसच्या माझ्या खोलीत बसवलं. दिवसभर ऑफिसरसोबत बोलल्यानंतर मला दिलेलं क्वार्टर तिचं ठिकाण बनलं. त्यानंतर तिला तिथे शिफ्ट करून मी माझ्या घरी आलो. घरी आल्यावर आई दारातच माझी वाट पाहत उभी होती. तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन तिने प्रेमाने बनवलेले जेवण करून माझं मन तृप्त झालं. काही वेळ तिच्याशी गप्पा मारून मी झोपायला माझ्या खोलीत गेलो. बेडवर पडताच तिची आठवण आली. मी विचार करू लागलो की ती काय करत असेल. नवीन शहर, नवीन लोक, नवीन भाषा आणि ती इथे कोणालाही ओळखत नाही. माझ्या मनात विचार आला की कदाचित तिला सकाळी चहा करण्यासाठी देखील काही नसावं. हा विचार करत मी झोपी गेलो. सकाळी लवकर उठून बाईक घेऊन क्वार्टरवर पोचलो. बराच वेळ दार ठोठावल्यावर तिने दार उघडले. तिच्या सुजल्या डोळ्यांवरून मला समजलं की तिने संपूर्ण रात्र रडत घालवली असावी. मी येताना आणलेले सामान, चहा, ब्रेड तिला दिला व काही पैसे देखील दिले आणि काही न बोलता परत घर गाठलं. आई सकाळी माझी काळजी करत होती की इतक्या दिवसांनी आला आहे आणि सकाळी न सांगताच बाहेर गेला. मी तिला काहीतरी बहाणं सांगून शांत केलं व ऑफिसच्या कामावर निघालो. आज दिवसभर मी खूप व्यस्त होतो, पण लंच वेळेत तिची चिंता पुन्हा मला सतावू लागली. त्यानंतर वेळ न घालवता कॅन्टीनमधून मी तिच्यासाठी डबा घेतला आणि माझ्या सिनियरकडून गाडी घेतली व क्वार्टरवर पोहोचलो. यावेळी तिने लवकर दार उघडले. मी तिला विचारले, जेवण केलं का? तिने हलकीशी नाहीमध्ये मान हलवली. तिला टिफिन देत जेवण करून घेण्यास सांगितले. त्यानंतर मी तिला गाडीमध्ये बसून जवळच्या मॉलमध्ये घेऊन गेलो. तिथून तिच्यासाठी कपडे आणि काही घरगुती सामान व बाकी सर्व आवश्यक गोष्टी घेतल्या. परतताना आम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकवर देखील गेलो. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि काही टेस्ट लिहून दिल्या, ज्या दुसऱ्या दिवशी सकाळी कराव्या लागणार होत्या. तिला क्वार्टरवर सोडून मी घरी परतलो. दुसऱ्या दिवशी टेस्ट करून डॉक्टरांनी सांगितलं की डिलिव्हरीत काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे औषधं सुरू केली गेली. आता दिवसातून एकदा तरी मी तिथे राऊंड मारायचो आणि तिच्या अवस्थेबद्दल माहिती घेत होतो. पुढे आणखीन 2 महिने निघून गेले. माझी आई सरळसाऱ्या स्वभावाची असती तर कदाचित मी हे रहस्य तिच्यापासून दीर्घकाळ लपून ठेवू शकलो असतो. पण ती एक रिटायर्ड प्रिन्सिपल असल्याने ती पटकन समजून गेली होती की काहीतरी गडबड आहे. एके रात्री जेव्हा मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा आई बेडवर बसून काहीतरी वाचन करत होती. आता मी तिच्यापासून हे लपून शकत नव्हतो, म्हणून मी एकाच दमात तिला सगळं सांगून टाकलं. आईने फक्त एकच प्रश्न विचारला, जो मला अंतःकरणापासून हादरवून गेला. तिचा प्रश्न होता, या गोष्टीची काय गॅरंटी आहे की तिच्या पोटात वाढणारे बाळ तुझंच आहे? इतक्या सगळ्या गोष्टी चालू होत्या की याबद्दल विचार करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. पण त्या मुलीचे अश्रू आणि तिचे हृदय ओरडून सांगत होते की तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा बाप मीच आहे. त्या मुलीने मला असेही सांगितले की हवे तर तुम्ही DNA टेस्ट करून पहा. अशा तपासणीसाठी एक पद्धत असते ज्याने आईवडिलांना अचूक ओळखले जाऊ शकते. हे पहिल्यांदाच होतं जेव्हा मी तिच्या तोंडून एक संवेदनशील गोष्ट ऐकली. यामुळे हे देखील लक्षात आलं की ती थोडीफार शिकलेली आहे. तथापि परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नव्हती. ती अजूनही क्वार्टरमध्येच राहत होती आणि मी आईसोबत घरी राहत होतो.
पण आता माझ्या आणि आईच्या दरम्यान एक अभिव्यक्तीहीन अंतर निर्माण झालं होतं. मी अनेक वेळा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला माहीत होतं की तिचं मन तुटलं आहे. खरं सांगायचं तर आता मी त्या मुलीकडे सुद्धा दुर्लक्ष करणं सुरू केलं होतं. यावेळी मी एक आठवडा झाल्यावर तिच्या क्वार्टरला गेलो. माझ्या गाडीचा आवाज ऐकून तिने दार उघडलं. जणू ती माझ्या येण्याचीच वाट पाहत होती. तिच्या अस्ताव्यस्त चेहऱ्यावर एक मोठी वेदना स्पष्ट दिसत होती. तिने सांगितलं, 2 दिवसांपूर्वी अचानक माझी तब्येत बिघडली होती. माझ्याकडे तुमचा नंबरही नव्हता आणि असता तरी फोन कुठून करणार? घरात फोन नाही, म्हणून मी एकटी सरकारी रुग्णालयात जाऊन औषधं घेऊन आले. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता, पण तुम्हाला न सांगता ॲडमिट होऊ शकत नव्हते. त्यामुळे फक्त औषधं घेऊन परत आले. हे सर्व तिने खूप फास्ट सांगितले. तेव्हा अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी ताबडतोब तिला रुग्णालयात घेऊन गेलो. 8वा महिना सुरू होता आणि तिला खूप त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला ॲडमिट केलं आणि लगेच उपचार सुरू केले. आता आईला सांगणं आवश्यक होतं. त्यानंतर मी लगेच तिला फोन करून सांगितलं. आईने मला जास्त प्रश्न करणे गरजेचे समजले नाही आणि ती काही वेळातच रुग्णालयात आली. तिला बरे होण्यासाठी 2-3 दिवस लागणार होते आणि ती खूप कमजोर होती. खरं तर माझी आई ह्या लग्नाला स्वीकारू शकत नव्हती, पण तिच्या स्थितीला पाहता तिला एकटीला सोडणंही योग्य नव्हतं. त्यामुळे आईनेच निर्णय घेतला आणि आई 2 दिवसांनी तिला घरी घेऊन गेली. आईने तिच्या मदतीसाठी एक बाई ठेवली आणि त्या मुलीला वेगळी खोली दिली. ती दिवसभर त्या खोलीतच राहायची. कदाचित माझ्या जाण्यानंतरच ती बाहेर पडत असेल. पुढे 1 महिना अशाच प्रकारे निघून गेला. एके रात्री आईने मला झोपेतून जागं करून उठवलं आणि सांगितलं, नीताला रुग्णालयात घेऊन जावं लागेल. मी लगेच तयार झालो आणि तिला गाडीमध्ये बसून रुग्णालयात नेलं. 7-8 तासांच्या प्रतीक्षेने एक मुलगा आणि एक मुलगी झाली. बाळ पाहून माझ्या आईची ममता जागी झाली. ती त्यांना एकामागून एक चुंबन घेत होती, तर कधी माझ्या डोक्यावर हात फिरवत, तर कधी त्यांना सावरण करत होती. यावरून माझ्या लक्षात आलं की आईने तिला ॲक्सेप्ट केलं होतं. आता देखील माझ्या आणि तिच्या दरम्यान एक मौन होतं. ती माझ्या उपस्थितीपासून घाबरून जायची आणि मी देखील तिला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण पहिल्या प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे मी कधीच लग्न न करण्याचा विचार केला होता. पण आईचा कायम प्रयत्न होता की मी लग्न करावं, पण असं लग्न होईल याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आता आई आपल्या जीवनात खुश होती, कारण तिच्या आयुष्यातील एकटेपणा त्या 2 लहान बाळांनी दूर केला होता. आणि लोक काय म्हणतील याने तिला काही फरक पडत नव्हता. तसं पण या शहरात कोणाला कोणाचे काही देणं घेणं नव्हतं. ओळखीतल्या लोकांना सांगितलं गेलं की एक साध्या समारंभात लग्न झालं आहे. दोन्ही बाळं 3 महिन्यांचे झाले होते. याच दरम्यान मला अचानक मद्रासला एक ऑपरेशनवर जायचं होतं. तोपर्यंत ती आईशी काही थोडीफार बोलायला लागली होती, पण अजूनही त्या दोघी एकमेकींशी पूर्णपणे उघड बोलत नव्हत्या. माझी अशी ड्युटी होती की असं ऑपरेशन करताना कुटुंब, मित्र, नातेवाईक हे सर्व काही विसरून चालावं लागतं. फोकस फक्त तुमच्या टार्गेटवर असावा लागतो. तथापि ह्यावेळी ऑपरेशन लहान होतं आणि फक्त 1 महिन्यात पूर्ण झालं. आज घरी परत जाताना मी कारच्या बाहेर पाहत होतो. मला एक एक करून आई, नीता आणि मुलं आठवायला लागली होती आणि मला आईचा तो चेहरा आठवला, ज्यामध्ये ती मला पसंत करत नव्हती हे स्पष्ट दिसत होतं. माझी एक्स गर्लफ्रेंड रोमा आणि मी शालेय मित्र होतो. कॉलेजमध्येही आम्ही एकत्र प्रवेश घेतला होता. मी कधीही तिच्याशिवाय कोणाचा विचारही केला नव्हता. मला एवढं ठाऊक होतं की माझे आईवडील कधीही रोमाला नाकारू शकत नाही, कारण त्यांचा या नात्याला होकार त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आणि रोमाच्या प्रत्येक गोष्टीत मला केवळ प्रेमच प्रेम दिसत होतं. मी कधीही तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचे स्वप्न देखील पाहिले नव्हते. मग काय झालं? तिच्यासाठी येणाऱ्या मुलाचा प्रस्ताव आल्यावर तिच्या कुटुंबाने तिला काय सांगितलं माहीत नाही. तिने एकाच झटक्यात माझ्याशी संबंध तोडले.
माझ्या बाबतीत तिने काहीच विचार केला नाही. 2 दिवसातच ती त्या अनोळखी मुलाशी लग्न करून 7 समुद्र पार गेली आणि मी इथे फक्त खचत गेलो. तिने एकदा देखील मागे येऊन पाहिलं नाही. मी वेड्यासारखा होऊन गेलो होतो. माझं कशातच मन लागत नव्हतं आणि त्या टेन्शनमध्ये मी वाईट संगतीला लागून नशा करू लागलो. एकदा मी नशेत रोडवर बेशुद्ध अवस्थेत आढळलो होतो. सकाळी शुद्धीवर आल्यावर मी माझ्या वडिलांना अस्वस्थ अवस्थेत पाहिलं. एकुलता एक तरुण मुलगा कमी वयात व्यसनाच्या आहारी चाललेले पाहून त्यांना इतका धक्का लागला की 2 दिवसांनी ते ऑफिसच्या चेअरवर मृत आढळले. असं वाटत होतं की एखादं स्वप्न संपलं असावं आणि मी भयानक निद्रेतून जागा झालो आहे. त्यानंतर आईने वडिलांच्या मृत्यूस मला जबाबदार धरले. मला तिच्यासोबत जोडण्यास खूप वेळ लागला आणि तेही एका अटीवर. तिने सांगितले की तुला तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करावे लागेल आणि तू कधीही माझा विश्वास तोडणार नाहीस. त्यानंतर मी डिफेन्स अकॅडमी जॉईन करून वडिलांचं स्वप्न तर पूर्ण केलं, पण काहीतरी राहिलं होतं. मनात विचार करत मी घरी चाललो होतो. दार उघडून मी आत गेलो. घराची एक चावी माझ्याकडे असायची. आईच्या खोलीत डोकावून पाहिलं. ती झोपलेली होती. नीताच्या खोलीत मावशी मुलांसोबत झोपलेली होती. मग नीता कुठे आहे? कदाचित माझ्या खोलीत. मी थोडं गोंधळून माझ्या खोलीत गेलो. तिथे पाहिलं माझ्या बेडवर एक अनोळखी माणूस झोपलेला होता. नीता त्याच्याजवळ बसलेली होती. तिची बोटं त्या अनोळखी व्यक्तीच्या केसांमध्ये होते आणि ती खुर्चीवर डोकं ठेवून झोपलेली होती. मला समजत नव्हतं की काय चाललं आहे. मी गोंधळलो होतो. कोणाला विचारावं? बराच लांबचा प्रवास केल्यामुळे या परिस्थितीत मी कोणाला उठून विचारूही शकत नव्हतो. म्हणून मी हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर झोपलो. सकाळी आईच्या आवाजाने जागा झालो. ती मला प्रेमाने उठत होती. खरंच असं वाटत होतं की साऱ्या जगातल्या सुखांनी मला भरलेलं आहे. बाकी सर्व लोक झोपले होते. आईने चहा बनवला आणि चहा घेऊन मला बाहेर झुल्यावर घेऊन गेली. माझ्या डोळ्यात तरंगत असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची उत्सुकता तिला माझ्यापेक्षा जास्त होती. तिने जे सांगितलं ते म्हणजे माझ्या जाण्याच्या 7 दिवसानंतर हरिद्वारवरून फोन आला. तो नीतासाठी होता. फोन ऐकून नीता अगदी अधीर झाली होती. ती अमृतसरला जाण्यासाठी परवानगी मागत होती. मी तिला विचारलं, इतक्या लहान मुलांना सोबत घेऊन जाऊन तुला असं तिथं कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे? ती म्हणाली, आई, माझ्या जीवनाचं एकच उद्दिष्ट आहे. प्लीज मला थांबू नका, मला जाऊ द्या. मग मी तिला म्हणाले, तू विनयला विचारल्याशिवाय मी तुला कसं जाऊ देऊ? त्यावर नीता खूप गिडगिडत होती आणि म्हणाली, मुलांना तुमच्याजवळ ठेवा. मावशी देखील तुमच्यासोबत राहील. मी लवकरच परत येईल. मला असं तिला एकटीला जाऊ देणे योग्य वाटले नाही. म्हणून मी डिपार्टमेंटमध्ये फोन करून गाडी मागवली, ज्यात मी, नीता व मावशी आणि 2 मुलं गेलो. तिथे कुठे जायचं होतं हे मला माहीत नव्हतं. तिथे पोहोचलो तेव्हा तिने ड्रायव्हरला सांगितलं की आम्हाला तिथल्या पोलीस स्टेशनला घेऊन चला. मला काहीच समजलं नाही. मी विचारलं तर ती म्हणाली, आई, मलाही माहीत नाही. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिने एका पत्राचा उल्लेख केला जो हरिद्वारच्या एका हरवल्या काकूंच्या पत्त्यावर आलेला होता. तेव्हाच मला समजलं की तिने काही लोकांची मिसिंग कंप्लेंट देखील दाखल केली होती आणि ही त्या हरवली मावशीशी संपर्क करत होती आणि तिने आपला फोन नंबरही तिथे दिला होता. पोलिसांनी सांगितले की 4 लोकांपैकी कोणीतरी सापडले आहे जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हे ऐकून नीता आनंदाने भरली. तात्काळ आम्ही तिथे सरकारी हॉस्पिटलला पोहोचलो. तेव्हा नीता धावत जाऊन त्याला मिठी मारून रडू लागली. त्याने देखील तिला तितकेच अधीरतेने भेटले. मी मोठ्या उत्सुकतेने आईकडे पाहत होतो. आई म्हणाली, हा तिचा भाऊ सुधीर आहे. विनय, केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये तिचे वडील, आई, एक बहीण आणि एक भाऊ हे सर्व अडकले होते. त्यात फक्त तिचा भाऊ वाचला आणि तो कोमामध्ये गेला होता. त्यानंतर तो अमृतसरमध्ये कसा आला याबद्दल त्याला काहीच माहीत नाही. काही दिवसांपूर्वी तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना आपला पत्ता सांगितला.
नीता चांगल्या घरातली मुलगी आहे. विनय, ती फक्त परिस्थितीच्या ओझ्याखाली आहे. मी काही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. मी पुन्हा माझ्या खोलीकडे गेलो. तिथे गेल्यावर मी पाहिले की सुधीर जागा होता. 21-22 वर्षांचा एक मुलगा, खूपच निरागस आणि निष्कलंक होता. त्याने मला नमस्कार केला आणि नीता देखील त्याच्यासोबत आत आली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच बेचैनी होती. जणू ती हे जाणून घेऊ इच्छित होती की मी काय प्रतिक्रिया देतो. सुधीरच बोलला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. नीता त्याला आमच्या लग्नाच्या परिस्थितीबद्दल सांगून गेली होती. सुधीर म्हणाला, तुम्ही जे काही केलं त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. आमच्या लग्नाचे सत्य नीताने त्याला सांगितले होते. त्याला नीताला त्यांच्या शहरात घेऊन जायचं होतं. तिकडे सर्व काही व्यवस्थित करून तो पुन्हा नीताला घेऊन येईल असं तो म्हणाला. मी त्याला विचारले, सर्व व्यवस्थित असं काय आहे? त्याच्या उत्तरात दोन्ही बहीण भाऊ एकमेकांकडे बघत गप्प बसले होते. जणू त्यांना काही गोष्टी लपवायच्या आणि काही सांगायच्या आहेत. नीता म्हणाली, मी फार लहान होते, 2 वर्षांची, तेव्हा आई अचानक सुधीरला जन्म देऊन देवाघरी गेली. त्यानंतर दुसरी आई घरी आली. तिने एक मुलगा आणि एक मुलीला जन्म दिला आणि मी निसंदिग्धपणे एक मोलकरणीसारखीच होऊन गेले. ती माझ्या आजीशी देखील चांगली वागत नव्हती, कारण आजी नेहमी माझ्या पहिल्या आईचेच कौतुक करायची, जे तिला सहन होत नव्हते. आजीने माझ्याशी प्रेमाने राहायला हवे होते, पण ती माझ्यावर चिडचिड करायची की तुझ्यामुळे तिला लग्न करून घरी आणलं. कारण माझी आई वारली तेव्हा मी खूप लहान होते आणि मला घरातील कुठलेच काम येत नव्हते. त्यामुळे आजीला वडिलांचे दुसरे लग्न करून द्यावे लागले, म्हणून आजी मला दोष देत होती. लहानपणातच आजीच्या ओळखीचे असणारे रामधानजींच्या लहान मुलासोबत माझं लग्न ठरलं. पण त्यावेळी मी ठरवलं होतं की मी आधी माझं शिक्षण पूर्ण करणार, मगच लग्न करेल. माझ्या दुसऱ्या आईला काही हरकत नव्हती, कारण घरातील सगळी कामं होत होती. ती आपल्या लहान मुलीवर कामाचं थोडंही ओझं टाकत नव्हती. पण सुधीर मला समजून घेत होता. तो मला घरातील कामांमध्ये मदत करायचा, परंतु माझ्या वडिलांना याचं काही देणं घेणं नव्हतं. अशा परिस्थितीत एकदा आजीने हट्ट केला की आजोबांच्या अस्थी विसर्जित करून या. त्यानंतर आजीला सांभाळण्यासाठी मला घरी सोडून संपूर्ण कुटुंब हरिद्वार यात्रेला गेलं आणि त्यावेळेसच केदारनाथला ढगफुटी पाऊस झाला. त्यानंतर 1 वर्षभर आजी आणि मी अखंडपणे त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. स्थानिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिल्या. उत्तराखंड, पंजाब, दिल्लीच्या मोठ्या शहरांमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल केल्या, पण काही ठोस आशा दिसत नव्हत्या आणि आजारी आजीला सोडून मी कुठेही जाऊ शकत नव्हते. ज्या कुटुंबात माझं नातं ठरलं होतं त्यांच्याकडून मला मदतीची आशा होती, परंतु ते अधिक असंवेदनशील दिसत होते. जसे काय मी संपूर्ण प्रॉपर्टीचे हकदार झाल्याचा ते उत्सव साजरा करत होते. आजी हे स्वीकार करायला तयार नव्हती की आमचे संपूर्ण कुटुंब आम्हाला सोडून गेले आहे. तिने त्यांचा शोध घेण्यासाठी मला घेऊन हरिद्वारला जायचं ठरवलं, परंतु रामधानजी ठाम झाले. तुम्ही जर असे जात असाल तर मी माझ्या मुलाचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देईन. पण आजीने पूर्णपणे ठरवले होते. त्या रामधानजींना म्हणाल्या, आमच्या होणाऱ्या जावयाला आमच्यासोबत पाठवा आणि हो, आमचे सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र तुमच्याकडे राहील. आमच्या मुलीचा विवाह तुमच्या मुलाशीच होईल. फक्त काही दिवस थांबा, मला माझ्या कुटुंबाला शोधून आणू द्या. त्याचवेळी ते तसंच केलं. सगळी प्रॉपर्टी आणि आवश्यक कागदपत्रे रामधानजींना देऊन त्यांच्या मुलासोबत घेऊन आम्ही हरिद्वारच्या ट्रेनमध्ये बसलो. 2-3 स्टेशनापर्यंत तो आमच्या सोबत होता आणि अचानक तो गायब झाला. मला समजले की तो परत गेलाही, पण आजी ते मान्य करण्यास तयार नव्हती. त्यानंतर हरिद्वारमध्ये काही दिवस आम्ही हॉटेलमध्ये राहिलो आणि पैसे संपल्यावर भाड्याच्या खोलीत राहू लागलो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजीला असं वाटत होतं की तो परत येईल. त्या दिवशी आजीची तब्येत खूप खराब होती. ज्या दिवशी मी तुम्हाला माझ्यासोबत लग्न करण्यास हट्ट करत होते, मी तिला विचारलं, मग तुमच्याकडे गन कशी आली? इतक्या दिवसात मी पहिल्यांदाच तिला एवढं बोलताना पाहिलं होतं.
ती सांगू लागली, हरिद्वारमध्ये आल्यानंतर आजी नेहमी त्यांचा शोध घेण्यासाठी मला तिच्यासोबत बाहेर घेऊन जायची. अनेक प्रकारच्या लोकांना सामोरे जावे लागायचे. एकदा एके रात्री जेव्हा आम्ही घाटावरून परत येत होतो तेव्हा आमच्या घराजवळ एका हॉटेलच्या बाहेर काही लोक आपापसात भांडत होते. मी आणि आजी गाड्यांच्या मागे लपलो. त्यातील एका माणसाने गन काढली आणि एकावर शूट केली आणि तो गन तिथेच फेकून पळून गेला. मी ती गन उचलली आणि माझ्याजवळ ठेवली. तुला कधी भीती वाटली नाही का? जर चुकून कोणाला गोळी लागली असती तर कसं होईल? ती तर रिकामी गन होती. काय? अरे देवा, म्हणजे मी एका रिकामी गनला स्वाहा झालो. मी आपले डोकं पकडलं. काही वेळानंतर सुधीर म्हणाला, तुम्ही निश्चित राहा, दीदीला मी माझ्याबरोबर घेऊन जाईल. त्याच वेळी आई आली. आई म्हणाली, आता बाकीच्या गोष्टी नंतर बोला, आधी सर्वांनी आंघोळ करून घ्या. मी तुमच्यासाठी नाश्ता तयार करते. नाश्त्यानंतर मी त्याला बाजारात घेऊन गेलो. कपडे, बूट आणि एक फोन घेतला. त्यानंतर आम्ही माझ्या ऑफिसमध्ये बसलो. मग मी विचारलं, सुधीर, आता सांग, जेव्हा तू शुद्धीवर आला तेव्हा तू काय केलंस? मग तो सांगू लागला, आधी मी घरी फोन केला पण कुणी उचललं नाही. मग रामधनजींना घरी फोन लावला पण तिकडून रॉंग नंबर म्हणून फोन कट केला. अच्छा, बरं, आता हे सांग, रामधन कसा माणूस आहे? तो एक दबंग प्रकारचा माणूस आहे. माझ्या वडिलांना तो माणूस अजिबात आवडत नव्हता. पण आजीचे त्यांच्याशी जुने संबंध असल्याने आजीने दीदीच्या लहानपणीत त्यांच्या मुलाशी दीदीचे लग्न करायचे ठरवले होते. मला असं वाटतं की तिथे जाऊन पोलिसांची मदत घ्यायला हवी. म्हणजे तुला वाटतं की तू तिथे एकटं काही करू शकत नाही? हो, असंच वाटत आहे. ठीक आहे, सध्या तू कमजोर आहेस. काही दिवस आराम कर, मुलांसोबत मजा कर. मी काहीतरी प्लॅन करतो. ठीक आहे, तसे पण तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. हे बघ, जे काही असो, ती माझी पत्नी आहे. आपले रिलेशन कसेही असो, मी माझ्या कर्तव्यातून मागे हटणार नाही. तू कितवीपर्यंत शिकला आहेस? सर, मी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलं आहे. पण माझ्या आणि दीदीचे डॉक्युमेंटसुद्धा रामधनजींकडेच आहेत. एक गोष्ट सांग, तू मला सर का म्हणाला? तर काय म्हणू? ठीक आहे, तुला वाटेल ते तू बोलू शकतोस. मी काही विचार करून सांगितलं होतं. त्यानंतर मला प्लॅनिंग करण्यास आणि सुधीरला सेटल करण्यास 8 दिवस लागले. आता तो व्यवस्थित होता. या दिवसात नीता आईसोबत छान राहू लागली होती. आता तर ती स्वयंपाकघरातही मदत करत होती. बऱ्याच दिवसांनी आईला आनंदी पाहून मला समाधान वाटत होतं. 8 दिवसांनी मी आणि सुधीर विमानाने इंदोरला पोहोचलो. त्यानंतर मी सुधीरला हॉटेलमध्ये सोडलं. आमची टीम आधीच तयार होती आणि आम्ही रामधनजींना इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये पकडलं, ज्यात रोख पैसे, दागिने आणि विविध लोकांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे जप्त करण्यात आली. पडताळणी करत असताना इतर लोकांचे पेपर्सही सापडले. तो गळून पडला आणि गिरगिडायला लागला. एका अलमारीतून नीता आणि सुधीरचे प्रॉपर्टी आणि एज्युकेशनचे कागदपत्रे सापडली. आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक कमाई असल्याने त्याच्यावर केस टाकण्यात आली. नीताच्या आईचे दागिने ना मी ओळखत होतो ना सुधीर. आता नीताच्या मदतीची आवश्यकता असल्यामुळे मी आईला कॉल केला. दुसऱ्या दिवशी आई नीता आणि दोन्ही मुलांना घेऊन आली. त्यांना घेण्यासाठी मी विमानतळावर कार पाठवली होती. काही वेळातच ड्रायव्हर त्यांना घेऊन आला. शेवटी नीता खाली उतरली. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. लांब वेणी, गजरा, गळ्यात आईचे नेकलेस, हातात भरभरून बांगड्या आणि महत्त्वाचे म्हणजे गळ्यात मंगळसूत्र. ती मला पाहून गालात हसत होती. तिचं हसू खूपच सुंदर होतं. आज मला का तिच्यावरून नजर हटवता येत नव्हती हे मला समजत नव्हते. दागिने, घराची चावी, मालमत्तेचे कागदपत्रे, शिक्षणाचे डॉक्युमेंट्स सर्व रामधनजींकडून घेतल्यावर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आणि आम्ही नीताच्या घरी गेलो. तिचं घर खूप सुंदर होतं. काही स्थानिक नातेवाईक भेटायला आले होते. सुधीर म्हणाला, आता मी आणि दीदी इथेच राहू. मी विचारलं, आणि नंतर काय करणार?
सुधीर म्हणाला, म्हणजे? मी म्हटलं, म्हणजे तुझी दीदी, मुलं आणि तुझा खर्चही असेल. तो म्हणाला, मी एखादा जॉब करेल. काही काळानंतर तू लग्न करशील, तुझी बायको येईल. मग काय करशील? तुझ्या दीदीने 2 मुलं एकटीने वाढवायची का? लोकांना काय सांगशील? कोणाची मुलं आहेत? त्यांचे वडील कोण आहेत? मला माहीत आहे की आत्तापर्यंत तू मला सर्वांसमोर सर म्हणत आला आहे. तुझ्या दीदीच्या मागेत सिंदूर आहे आणि मुलांच्या पित्याचे नाव भविष्य काळात आवश्यक होईल. मग काय करशील? मी इतक्या लहान मुलांना आईपासून वेगळं करू शकत नाही. आणि तुला वाटतं का रामधन शांत राहील? तो बेलवर बाहेर येईल आणि काहीही करू शकतो. सुधीर यावर चिंतित झाला आणि नीता परिस्थिती स्वीकारून गप्प बसली होती. मी त्यांना म्हणालो, मी काही लोकांकडून घर साफ करून घेईल आणि ते भाड्याने देईल. कागदपत्र आणि दागिने लॉकरमध्ये ठेवू. जे आवश्यक आहे ते घेऊन तुम्ही दिल्लीला जावा. मला इथूनच एका मिशनसाठी निघायचं आहे. सुधीर म्हणाला, मी तिथे काय करणार? मी उत्तर दिलं, तुझ्यासाठी मी तिथे एक काम बघितले आहे. माझा असिस्टंट तुला सांगेल. ते दोघे एकमेकांकडे पाहत होते. मी म्हणालो, कधी कधी इथे येत राहा. सर्व काही व्यवस्थित होईल. मुले खूप गोंधळ करत होती. त्यामुळे त्यांचं तिकीट रात्रीच्या फ्लाईटसाठी बुक केलं आणि ते परत गेले. जाण्यापूर्वी नीता माझ्या खोलीत आली होती, पण काही बोलली नाही. फक्त शांतपणे निघून गेली. यावेळचं मिशन खूप धोकादायक होतं. मला 2 गोळ्या लागल्या होत्या, एक हातात आणि एक हृदयाच्या जवळ. आजच हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली होती. 3 महिन्यांनी मी घरी परत चाललो होतो. आता घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आई मुलांमध्ये व्यस्त होती आणि घर सांभाळत होती. सुधीर वरच्या खोलीत बसला होता आणि त्याला त्याचा नवीन जॉबही आवडला होता. माझ्या मनात विचार येत होता, मी स्वतःला कसं समजावून घ्यावं. एक काळ होता जेव्हा घरात फक्त मी आणि आई होतो, पण आता नीता, 2 मुलं, सुधीर आणि त्यांना सांभाळणारी मावशी देखील होती. एक संपूर्ण कुटुंब होतं. पण तरीही मी त्या कुटुंबात मिसिंग होतो. नीता जेव्हा माझ्याकडे बघत होती तेव्हा तिच्या नजरेत एक प्रश्न होता, ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी तिच्या नजरेपासून टळत होतो. एक दिवस आईने मला समजावलं, तिची काय चूक आहे? तूच तिला आणलं. तुझ्या मुलांमध्येही काहीच कमी नाही. मग तिला आणि स्वतःला सजा का देतोस? मी काही उत्तर दिले नाही, पण आईने हट्ट धरला. मी रागात म्हणालो, आई, मुलांना घेऊन यायचं होतं म्हणून तिलाही घेऊन आलो. मला तिची गरज नाही. हे बोलून मी बाहेर जाऊ लागलो तर दरवाजात 2 बहीण भाऊ उभे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यानंतर ते दोघे शांतपणे तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला खूप उशिरा जाग आली. घरात खूप शांत वातावरण होते. आई हॉलमध्ये डोकं धरून शांतपणे बसली होती. मी आईला याबद्दल विचारलं तर तिने रागात आपलं तोंड फिरवलं. मावशींनी सांगितलं की नीता आणि सुधीर दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेले आणि तुमच्यासाठी एक पत्रही दिलं आहे. मी ते पत्र वाचू लागलो. त्यात लिहिले होते की तुमची काही चुकी नाही, हे तुम्ही आधी स्पष्ट केले होते. परिस्थितीनुसार मी काही अपेक्षा जपल्या होत्या. आता मुलांना माझी गरज आहे. जेव्हा ते माझ्याशिवाय राहू शकतील तेव्हा मी त्यांना तुमच्याकडे परत करेन. पुढे असेच काही दिवस निघून गेले आणि आता त्यांना जाऊन तब्बल 6 महिने उलटले होते. यावेळी दिल्लीत सर्वाधिक थंडी पडली होती. मला सध्या ऑफिसमध्येच काम करावं लागत होतं. लास्ट मिशन नंतर मला बाहेर पाठवले जात नव्हते, त्यामुळे मी टायमिंगवर घरी पोहोचत होतो. मी विचार करत होतो की कदाचित त्यांची मला काहीतरी खबर मिळावी. मला कधीच समजलं नाही की ती कधी माझी गरज बनली. मी माझ्या मुलांना देखील मिस करत होतो आणि खरं म्हणजे मी त्यांना कधी उचलूनही घेतले नव्हते, कारण मला भीती वाटत होती. पण तेव्हा ते माझ्या समोर होते. त्यांना पाहून मला शांतता मिळायची आणि मी त्यांच्यातच आनंदी होतो. या 6 महिन्यात मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. इंदोरमध्ये 4 वेळा जाऊन आलो आणि तेथील लोकांना सांगितलं होतं की काही माहिती मिळाली तर
मला कळवा. त्या दिवशीपासून आई माझ्याशी कधीच बोलली नाही. माझी जुनी स्थिती परत झाली होती. आई आणि माझ्या दरम्यान पुन्हा तीच शांतता होती. नीताच्या काही वस्तू आणि मुलांची खेळणी घरात कुठेतरी सापडत, ज्यामुळे त्यांची मला पुन्हा पुन्हा आठवण यायची. आई माझ्याशी बोलत नव्हती, पण घरात ज्या मावशी होत्या त्यांच्याशी बोलून आमची बातचीत सुरू होती. एक दिवस मावशी म्हणाली, आईंना 4 धामच्या यात्रेला जायचे आहे. एक ग्रुप आहे, ते आईला छानरित्या घेऊन जाईल. मी नकार देऊ शकत नव्हतो, पण मी तिला म्हटलं, मावशी, मी आईला एकटीला पाठवू शकत नाही. तुम्ही आईसोबत जा, म्हणजे मीही निश्चित राहीन. यात्रेला जात असताना मी आईला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आम्ही दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत होतो. आईची यात्रा 2 महिन्यांची होती. 2 महिने मला एकटे राहावे लागणार होते. हे 4 दिवस असेच गेले आणि 4 दिवसांमध्ये माझे कशातच मन लागत नव्हते. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत थांबायचो, कारण घरी गेलं की नीताची आणि मुलांची आठवण यायची. तसे पण आईसुद्धा घरात नव्हती. आजही मी खूप उशिरा घरी आलो आणि चुपचाप पलंगावर जाऊन झोपी गेलो. पण झोप कशी येणार? किती वेळ तरी मी माझ्या जीवनाच्या बाबतीत विचार करत राहिलो. मी जे काही केले ते योग्य होतं का? विचार करत करत कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी 8 वाजता बेल वाजली. कोण असेल यावेळेस? मी चिडून उठलो, कारण बराच वेळ बेल वाजत होती. मी जोरात दरवाजा उघडला. समोर आईला पाहून मी स्तब्ध झालो. आई, तू इतक्या लवकर कशी काय आलीस? काही झालं का? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तिच्यासोबत घरकाम करणारी मावशी देखील होती. मी मावशीला विचारलं, मावशी, काय झालं? तुमची ट्रिप कॅन्सल झाली का? त्याच वेळी सुधीर दिसला आणि त्याच्या मागे नीता होती. दोघांच्या कडेवर माझी मुलं होती. मी सांगू शकत नाही की माझ्या मुलांना पाहून मी किती आनंदी झालो होतो. मी मुलासारखा रडायला लागलो. आई म्हणाली, आता आम्हाला बाहेरच ठेवशील का? आत येऊ देशील की नाही? आज मी पुन्हा आईच्या गळ्यात पडून रडू लागलो. पण आज हे अश्रू आनंदाचे होते. सर्वजण आत गेल्यानंतर मी सुधीरवर भडकलो. तुम्ही कुठे गेले होते? जरा देखील तुम्ही विचार केला नाही की माझं काय होईल? इतके दिवस कुठे होते? उत्तर द्या. तुझी बहीण तर वेडी आहे आणि तिच्यासोबत तू देखील वेडा होऊन गेला आहेस का? आज पहिल्यांदाच मी माझ्या दोन्ही मुलांना कडेवर घेतलं आणि त्यांना खूप प्रेम दिलं. नीता अजूनही बाजूला शांत उभी होती. हरिद्वार शांतिकुंजमध्ये सुधीरने नोकरी मिळवली होती. दोघे बहीण भाऊ मुलांसोबत तिथेच एक रूम घेऊन राहत होते. आईला तिच्या प्रवासाच्या 4थ्या दिवशी सुधीर हरिद्वारमध्ये दिसला आणि तिने आपली पुढील यात्रा तिथे स्थगित केली. त्यानंतर ती सुधीरला आणि नीताला घेऊन घरी दिल्लीला आली. असं वाटायला लागलं की जे काही मी देवाकडून मागितलं होतं ते पूर्ण झालं. घरातील आनंदाचे वातावरण परत आले होते. आता आमच्या दोघांची स्थिती अशी होती की आम्ही बोलायला इच्छित होतो, पण कसं आणि कुठून सुरू करावं हे समजत नव्हतं. मी माझ्या कामात व्यस्त होतो आणि ती आपल्या बाबतीत. जीवन परत एक नियमित धाटणीला लागलं, ज्यात आम्ही ना परके होतो ना पती पत्नी. मुले मोठी होऊ लागली होती आणि त्यांच्याशी खेळणे हेच घरी परत आल्यावर माझं मुख्य काम बनलं होतं. माझी मुलगी आराध्या आणि मुलगा आरव जेव्हा मी घरी यायचो तेव्हा ते माझ्या मांडीवर येऊन बसायचे. आता मी मुलांशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नव्हतो. मला असं वाटत होतं की जेव्हा मी मुलांसोबत असतो, त्यांच्याशी खेळत असतो, तेव्हा ते खूप खुश होतात. पण तरीही नीता माझ्याशी काही बोलत नव्हती. कदाचित तिचा तो अहंकार होता किंवा माझ्या परिस्थितीचा परिणाम होता आणि आम्ही दोघेही काही ठरू शकत नव्हतो. एक दिवस आमच्या ऑफिस स्टाफने एक पिकनिक आयोजित केली होती, जी वॉटर पार्कमध्ये होती. सर्वांना हजर राहणे अनिवार्य होते. वॉटर पार्कमध्ये मुलांना घेऊन जाणे शक्य नव्हते, म्हणून मी नीताला घेऊन पिकनिक स्पॉटला गेलो, जो 50 किलोमीटर दूर शहराबाहेर होता.
तिथे गेल्यावर समजले की ही आमच्या स्टाफने आयोजित केलेले माझ्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी होती. नीता खूप आनंदी होती आणि ती पार्टी खूप एन्जॉय करत होती. साधारणतः 8 वाजता सर्व लोक निघून गेले. माझा एक सहकारी तिथेच राहत होता आणि तो पुन्हा पुन्हा मला त्याच्या घरी येण्याचा हट्ट करत होता. परतताना आम्ही त्याच्या घरी जात होतो, त्यामुळे आम्ही सर्व ग्रुपपासून वेगळे होऊन मागे राहिलो. जवळपास 10 किलोमीटर गेल्यानंतर अचानक माझी कार बंद झाली. बराच वेळ प्रयत्न केला पण ती सुरू होईना. म्हणून मी नीताला कारमध्ये एकटीला सोडून मेकॅनिक शोधायला गेलो. खूप शोधल्यावर एक मेकॅनिक सापडला, पण तो सुद्धा गाडी चालू करू शकला नाही. रात्रीचे 1 वाजले होते आणि आता काय करावे हे समजत नव्हते. मग त्याने सुचवले की थोड्या अंतरावर एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेल शेजारी माझे गॅरेज आहे. रात्री तुम्ही त्या हॉटेलवर थांबून सकाळी गॅरेजवर तुमची गाडी नीट करू शकता. ते तुम्हाला सोपे जाईल. त्याच्या सुचवणुकीवर सहमत होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. थंडी वाढली होती आणि संपूर्ण रात्र गाडीत काढणे शक्य नव्हते. त्यानंतर तो मेकॅनिक ड्रायव्हिंग सीटवर बसला. नीता आणि मी गाडीला धक्का देत हॉटेलपर्यंत गाडी घेऊन आलो. रूम घेऊन झोपायला 2 वाजले. एकाच बेडवर झोपण्याची ही पहिलीच वेळ होती. ती खूप संकोचून गेली होती. मग ती भिंतीकडे तोंड करून झोपली. मीही डोळे बंद केले आणि त्या दिवशी घडलेल्या गोष्टींचा विचार करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की आज घरात आईशिवाय कोणीही मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. कदाचित या लोकांना माहीतच नव्हते की आज माझा वाढदिवस आहे. त्यावेळी मला आईची आठवण आली. नीता देखील दिवसभर आई आणि मावशीला मुलांबद्दल विचारत होती, पण माझंही काही कर्तव्य होतं. म्हणून मी विचार केला की आईला फोन करून इथे थांबण्याची माहिती देऊ. मी आईला कॉल केला. आईशी बोलल्यावर समजले की नीताने आधी ती माहिती तिला दिली होती. फोन ठेवून मी टेक्स्ट मेसेज चेक करत होतो. आजच्या मेसेजमध्ये एक अननोन नंबरचा मेसेज दिसला. त्यात लिहिले होते, हॅपी बर्थडे अँड आय लव्ह यू. मी चकित झालो. आय लव्ह यू हे कोण म्हणू शकते? हा मेसेज सकाळी 6 वाजता आला होता. ताबडतोब फोन करून विचारावे हा नंबर कोणाचा आहे. म्हणून मी गॅलरीत जाऊन त्या नंबरवर कॉल केला. तर मी पुन्हा चकित झालो, कारण त्या फोनची रिंग आमच्या खोलीतूनच वाजत होती. म्हणजे तो मेसेज नीतानेच पाठवला होता. मला आठवलं, नीताचा नवीन नंबर माझ्याकडे नाही आणि तिच्याकडे अँड्रॉइड फोनही नाही. पहिल्या वेळेस फोन उचलला नाही. कदाचित ती खूप थकली असावी. म्हणून मी पुन्हा कॉल केला आणि मी खिडकीतून पाहत होतो. तिला मी खोलीत न दिसल्यामुळे आणि माझा नंबर पाहून ती घाबरली होती. तिने फोन रिसीव केला आणि विचारलं, हा तुमचा नंबर आहे का? मी म्हटलं, हो. ती म्हणाली, तुम्ही कुठे आहात? मी तिला गॅलरीत बोलवलं. मला ती नीता आठवली, जिने माझ्याशी बंदुकीच्या जोरावर लग्न केलं होतं. आणि आजची ही नीता आहे. इतक्या थंडीतही ती घामाघूम होऊ लागली होती. कोणत्या विचारांनी ती घाबरली होती हे मला माहीत नव्हतं. फक्त तीच घामाघूम नव्हती. मलाही थंडी काहीच जाणवत नव्हती. मी अंदाज घेतला होता, पण तिने हे बोलावं अशी अपेक्षा नव्हती. हा मेसेज तू पाठवला होता का? ती म्हणाली, हो. तुम्हाला आवडला नसेल तर डिलीट करा. मी मान खाली घालून मोठा श्वास घेतला आणि म्हणालो, तुला आठवतं का? मागील वर्षी मी एका मिशनवर होतो, तेव्हा मला गोळी लागली होती. ती म्हणाली, हो. एक गोळी हाताला लागली होती, जी डॉक्टरांनी काढून टाकली होती. आणि दुसरी तुमच्या हृदयात, ती सुद्धा डॉक्टरांनी काढून टाकली होती. गोळीसाठी तुमच्या हृदयात जागा होती, पण माझ्यासाठी थोडीसुद्धा जागा नाही का? तिच्या आवाजात कंप होत होता. माझ्या मनात तिच्या प्रश्नांचं उत्तर नव्हतं. माझे ओठ उघडे असले तरी शब्द बाहेर पडत नव्हते. मी तिच्या डोळ्यात पाहू शकत नव्हतो. ती माझ्या जवळ आली आणि माझ्या जॅकेटला धरून कडवट आवाजात म्हणाली, खरंच मी तुम्हाला अजूनही नकोय का? मी त्या रात्री केलेल्या चुकीसाठी
तुम्ही अजूनही मला शिक्षा देत आहात का? मी तुमच्या लायक नाही का? ती शब्दातून निराश झाली होती. मी तिला गडबड न करता आपल्या मिठीत घेतले आणि रडत रडत म्हटलं, नाही नीता, तू मला नको असे काहीच नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. कधी कधी द्वेष प्रेमात कसा बदलतो ते समजत नाही. तू मला सर्व काही दिलं, इतकं सुंदर कुटुंब, याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. रोमाने मला दिलेला धोका आणि नंतर माझ्या वडिलांचं जाणं, त्यामुळे मी विचार केला होता की मी कधीही विवाह करणार नाही. पण जे देवाच्या मनात आहे तेच होतं. तिने रडत रडत पुन्हा मला मिठी मारली. त्या रात्रीचं तेच माझ्या बर्थडेचं गिफ्ट होतं. पूर्ण समर्पण, अथाह प्रेम, शंका आणि वचनांनी भरलेलं. देहाच्या आणि मनाच्या मिलनासह आम्ही एकत्र येऊन एक नवीन जीवनाची सुरुवात केली. सकाळी 11 वाजता दरवाजावर नॉक झाली. गाडी तयार झाली होती. पेमेंट करून मी परत आलो. फोन चेक केला तर खूप सारे मिस कॉल्स होते. आईशी बोलून तिला सांगितलं की गाडी रिपेअर व्हायला थोडा वेळ लागेल, आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचू. फोन ठेवताच नीताने माझ्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि म्हणाली, गाडी तर व्यवस्थित झाली आहे, मग तुम्ही आईला असं का सांगितलं? यावर मी तिला म्हणालो, असं आहे की आजचा दिवस फक्त मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. यावर ती लाजली आणि तिने माझ्या हातातून फोन घेत आईला कॉल केला व मुलांबद्दल विचारपूस केली. रात्री आम्ही उशिरा घरी पोहोचलो. आता सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि मी माझ्या ड्युटीवर जाऊ लागलो होतो. त्यासोबतच कुटुंबाची जबाबदारीही घेत होतो. 2 वर्षानंतर आमच्या घरात पुन्हा एक बाळाने जन्म घेतला. यावेळी मुलगा झाला होता. आईने त्याचं नाव वीर ठेवले. तिन्ही मुलं आपल्या आजीच्या खूप लाडाचे होते. आता माझं एक हस्तखेळतं कुटुंब होतं. पहिली 2 मुलं आता शाळेत जाऊ लागली होती. एके दिवशी मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्या कॉलेजकडून एक रियुनियन पार्टी आयोजित केली होती. मला निमंत्रण आलं होतं आणि त्या संध्याकाळी मी नीताला सांगितलं, माझ्यासोबत पार्टीला चल. ती म्हणाली, मुलं आईला त्रास देतील, वीर लहान आहे, तर सगळ्यांना घेऊन जाणे योग्य नाही, तुम्ही एकटेच जा. तिथे गेल्यावर मला माझ्या काही जुन्या मित्रांकडून कळले की माझी एक्स गर्लफ्रेंड रोमासुद्धा आली आहे, जिची मी अपेक्षाही केली नव्हती. सर्वांनी खूप मजा केली, पण मी आणि रोमा एकमेकांना बघत होतो. निघताना आमचं थोडंसं बोलणं झालं. रोमा म्हणाली, कसा आहेस? त्यावेळी मी तिच्याशी फार काही बोललो नाही. आमच्यातील काही मित्रांनी दुसऱ्या दिवशी एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरवलं. रोमा म्हणाली, तू पण नक्की ये, मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. ती महिनाभर भारतात होती, त्यामुळे पार्टी आणि भेटी ठरल्या. आता ती माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलू लागली होती. प्रत्येक पार्टीत ती माझ्यासोबतच असायची. एक दिवस नशेच्या अवस्थेत तिने तिच्या खूप गोष्टी माझ्याशी शेअर केल्या. तिने सांगितलं, मी तुला सोडून खूप मोठी चूक केली. तिच्या म्हणण्यानुसार ती आपल्या पतीसोबत खुश नव्हती. सगळ्या सुखसुविधा आणि पैसा असतानाही ती मनाने खूप रिकामी होती. त्या भावक्षणात तिने माझ्याकडून प्रणय निवेदन केलं, पण मी तिला नकार देत सांगितलं, आता फक्त या गोष्टींवर माझ्या बायकोचाच हक्क आहे. ती म्हणाली, तिला काही कळणार नाही. मी उत्तर दिलं, तिला कळण्याची गोष्ट नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिला कधीही फसवू शकत नाही. पण ती ठरूनच बसली होती आणि मला काहीतरी बोलायला लागली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती शांत होईना. ती मला नामर्द आणि माहीत नाही नशेत काय काय बोलत होती. त्याचवेळी नीता तिथे आली आणि ती रोमाचे केस पकडत म्हणाली, तुला कळत नाही का? जर ते म्हणतायत की ते फक्त त्यांच्या पत्नीवर प्रेम करतात, तर तुला समजत नाही का? इथून निघून जा, नाही तर मी तुला सँडलने मारत मारत बाहेर काढेल. मी हैराण होऊन म्हणालो, नीता तू? रोमा अगदी चकित होऊन पळून गेली. मी नीताला शांत केलं आणि घरी घेऊन आलो. घरी आल्यावर मी तिला विचारलं, तू माझी जासूसी करत होतीस का? नीता म्हणाली,
तुम्ही मला ज्या कॉलेजच्या युनियन पार्टीबद्दल सांगितलं होतं ते मला 15 दिवस आधीच कळलं होतं. सुधीरची होणारी बायको त्याच कॉलेजमध्ये शिकत आहे आणि मला हे देखील माहीत होतं की रोमा येणार आहे. मला पाहायचं होतं की अजूनही ती तुम्हाला आवडते का. मी थोड्या वर आवाजात म्हणालो. आणि आवडत असती तर. यावर नीता म्हणाली, तिन्ही मुलं तिच्या गळ्यात टाकून मी इंदोरला निघून गेले असते. मी हसत तिला म्हणालो, इतक्या सहज मी तुला जाऊ दिलं असतं का. हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने मला आमच्या मुलांसमोर घट्ट मिठी मारली. पुढे कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा तोडगा करताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. पण काही दिवसांनी अचानक नीताची तब्येत खराब होऊ लागली. सरळ चेकअप झाल्यावर कळलं की तिला कॅन्सर आहे. डॉक्टरांच्या तोंडून कॅन्सर हा शब्द ऐकून मला धक्काच बसला. इतका वेळ मी तिच्यासोबत घालवला आहे की तिच्या अभावाची कल्पनाही मी सहन करू शकत नव्हतो. आता ती इतकी कमजोर झाली होती की तिच्यासोबत राहणं आणि तिचा त्रास पाहणं हे मला खूप कष्टदायक होऊ लागलं. एक दिवस अचानक तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली. आम्ही सर्वजण तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो. तेव्हा सगळे घाबरले होते. तिचं शरीर शांत होतं पण तिचं हृदय धडधडत होतं. आम्ही सर्वजण तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळाने ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ती आपल्या सर्व कुटुंबाला आजूबाजूला पाहून तिला हायसं वाटलं. मी तिच्या जवळ बसलो आणि तिने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं व माझ्या कानात म्हणाली, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की इतक्या सहजपणे मी तुमची साथ सोडणार नाही. यावर माझ्याही चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर मी सुधीर व आईला सांगितलं की तुम्ही सर्व मुलांना घेऊन घरी जावा. मी इथे त्यांच्या मम्मीसोबत राहतो आणि डॉक्टर आशिषसुद्धा आहेतच. पण मुलं ऐकत नव्हती. आराध्या आणि आरव घरी जाण्यास नकार देत होते. कसे बसे त्यांची आजी त्यांना घेऊन घरी गेली. मी पूर्ण खचून गेलो होतो. पण नीताने हार मानली नाही. तिने ठरवलं की ती आजारावर मात करणार आणि आपल्या कुटुंबासाठी, विशेषतः माझ्यासाठी पूर्वीसारखी आनंदी आणि निरोगी जीवन जगणार. या दिवसात मी तिची खूप काळजी घेतली आणि आम्ही दोघांनी एकत्र या संघर्षाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. 3 महिने हॉस्पिटलमध्ये काढलेले दिवस सोपे नव्हते. किमोथेरपीच्या सत्रांनी हळूहळू तिचे केस गळू लागले होते. तिचे संपूर्ण शरीर अशक्त झाले होते. पण नीताने शेवटपर्यंत हार मानली नाही. तिने प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून पाहिले आणि आपल्या आजारावर मात करण्याचा निश्चय केला. मी सतत तिला आठवण करून देत होतो की तू एकटी नाही. शेवटी 3 महिन्यांच्या कष्टानंतर डॉक्टरांनी सांगितलं की नीताने कॅन्सरवर मात केली आहे. ही बातमी ऐकून नीताने माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि मी तिला कसलाही विचार न करता आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. आता ती पूर्वीप्रमाणे पूर्ण नॉर्मल झाली होती. सर्व काही व्यवस्थित चालले होते. मुलंसुद्धा हळूहळू मोठी होऊ लागली. आता आमच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच होता. नीता मला म्हणत होती की तुमच्यासारखा पती मिळणं हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे. मग मी तिला म्हणालो, तुझ्यासारखी बायको मिळणं हेच माझं खूप मोठं नशीब आहे. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.